ओम साईराम सर्वांना. तर आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मग आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आम्ही मुलांना सोडलं. यांनी सकाळी 6ला गेले, मुलांना सोडलं. आज पाऊस असल्यामुळे मंडीमध्ये तर नाही गेले, कारण की भाजीपाला आलेला नसणार आहे. काल पाऊस होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेलाच नव्हता माल. तर मग आज आला बी नसेल आणि मग मी त्यांना उठवलंच नव्हतं, कारण की त्यांना कालच बरं नव्हतं म्हणून. आणि एरवी तर ते रोज मनानंच उठतात, पण ते खूप जास्त त्यांना बरं नव्हतं म्हणून जागच नाही आली. तरी ते शाळेमध्ये गेले उठून आणि नंतर मुलांना सोडलं आणि परत मला घ्यायला आले. शंभूला शाळेत सोडलं आणि नंतर मग परत आम्ही आता इथे मुलांना सोडलं, पण त्यांना असं बिलकुलच त्यांची टॉन्सिल सुजली इकडे. तर त्यांना बिलकुलच बरं वाटणं झाले. तर मग ते झोपले, ते एकदम मागच्या सीटवर झोपलेत, ते दिसतात इकडे, एकदम मागच्या सीटवर जाऊन झोपलेले आहेत ते. तर मग मला म्हणते बस चालव. मला किती दिवसापासून म्हणतात की बस शिक, पण मला बस चालवायची मला भीती वाटते जीवाची. पण आता जर वेळ भेटला त्या दिवशी खरंच शिकायची, कारण की आता जर मला आली असते तर आम्ही त्यांना घरी घेऊन गेले असते. आता ते म्हणजे मला 10 मिनिट आराम करू दे, कारण की त्यांना ताप पण आलेला आहे. 10 मिनिट आराम करतील आता आणि मग नंतर न जाऊत. दूर नाही येत, म्हणजे 7-8 मिनिटाचाच रस्ता आहे. मग नंतर न घरी जाऊत. म्हणजे काय आता अजून पाऊस पण चालू असतो, बंद असतो, चालू असतो, बंद असतो. त्यांची एवढी जास्त मेहनत आहे की सकाळी 4ला उठतात. त्यांना म्हणते एवढी धावपळ करू नका, पण ऐकत नाही. सकाळी 4ला उठतात, नंतर 4ला पंढरपूरला जातात. पंढरपूरवरून इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये छोटं पंढरपूर आहे. पंढरपूरवरून भाज्या घेऊन येतात. भाज्या घेऊन आल्याच्या नंतर घरी येतात, त्या भाज्या ठेवतात. म्हणजे एवढी धावपळ असते. भाज्या ठेवल्याच्या नंतर परत शाळेवर जातात, मुलं सोडतात. आणि मुलं आता पूर्ण म्हणजे मुलांचे पॅरेंट्सचे फोन वगैरे चालूच असतात, म्हणजे की बस कुठपर्यंत आली वगैरे वगैरे. म्हणजे कंटिन्यूसली त्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात. नंतर मग बस मुलं सोडली की परत घरी येतात. कधी भाजीपाला उरलेल्या असल्या तर मग फेरी मारतात, म्हणजे फेरीवर ऑटोमध्ये भाजीपाला लावायचा आणि असं सोसायटीमध्ये जाऊन सेल करायचा, ते पण करतात. आणि ते झाल्याच्या नंतर परत घरी येतात. परत 1:30 वाजला ना की 1 वाजताच जातात घरच्या बाहेर. मग परत मुलांना सोडायला, शाळेमधल्या मुलांना घरी सोडायला जातात. एका शाळेवर परत दुसऱ्या शाळेवर जातात. मग दुसऱ्या शाळेवर गेल्याच्या नंतर घरी येतात. म्हणजे उशीरच होतो त्यांना. आणि मग जेवतात, म्हणजे जेवायला त्यांना वेळच नसते. असं ओबडधोबड खातात. 2 मिनटं 5 मिनटं बी खात नाही, 2च मिनटं खातात. आणि मग नंतर परत काय करतात की आमचं दुकान लावायचं टायमिंग होतो. भाजीचं दुकान असते, तर भाजीचं दुकान लावायचं टायमिंग असतो. तर भाजी किती वाजता आम्ही 4-4:30ला घरावरून निघतो, तर मग तिथे 5 वाजेपर्यंत दुकान लावून होते आमची. तर मग 4 वाजता परत भाज्या खाली घेतलेल्या असतात. ते एवढे मोठे कांद्याच्या गोण्या, बटाटे वगैरे जडजडच वस्तू असतात ना, ते ऑटोमध्ये ठेवायच्या. परत तिथून घ्यायच्या, तिकडे दुकान लावायची. परत गिराईक मग असतं कंटिन्युअसली सुरू. मग गिराईक चालू झालं की मग परत संध्याकाळी किती आम्ही 4 वाजल्यापासून तर रात्री 9-10, कधी 10 वाजतातच तिकडेच. आणि मग पाऊस जर आला काय आला तर लवकर येतो, पण पाऊस नसला तर मग 10च वाजता तिकडेच. घरी आले 11-12 जेवायलाच वाजतात. रात्री 11:30 वाजता जेवलोत. आणि ते आले रात्री झोपले होते, त्यांना रात्रीच बरं वाटणं गेलं, पण बसवर गेले तसेच ते. म्हणजे एवढं काही हे करायची, पळपळ करायची काही गरज नाही, पण किती पळपळ करतात जीवाची. बरोबर तुम्हाला दाखवते त्यांना. हे पहा कशी झोपले, ते पहा. मी आता शीटवरूनच, हे पहा, हे चिकू झोपला इकडे आणि हे पहा ते झोपले. तर अजून काय पहा बरं. आता म्हणजे 10 मिनिटं झोपू दे, तोपर्यंत झाडू मारू का हो? ओलं झालेलं आहे, नको. खाली ओलं झालेलं, त्याच्यामुळे झाडू पण मारता येत नाही. पाऊस आला तर तिकडे, तर त्याच्यामुळे ओलं झालेलं आहे खाली. आणि इकडे सगळीकडे पाऊस चालू आहे, दाखवते मी. बाहेर खूप सारा असा पाऊस चालू आहे. थोडा थोडा दिसतोय, पण आहेच पाऊस. इकडे डोंगर आहे इकडे. आणि आम्ही शाळेच्या समोर आहेत. हे चिकू आहे. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? जेवण झालं का तुमचं? नाही झाला. नाश्ता झाला का? नाही. तू विचार रे त्यांना. चिकून मस्त डाळिंब खाल्लं, चहा टोस्ट खाल्ला है ना. आज मम्मीनं काय बनवलं माहितीये का? भाजी, छोले. छोले
हा अन्न झोपला. पप्पाला काय पप्पाचं काय दुखतंय? अन्न झाला. हा आपण गाली केला. तुला भूक लागली? छोल्याला. छोले छोले खाण्यासाठी भूक लागली? बरं हे अन्न. इथं कशी आणू आता घरी जाऊन? मी आणणार होती पण मला वाटलं पाऊस चालू आहे मग कसं खाणार म्हणून मी आणलंच नाही. आणलं असतं तर पप्पाने पण जेवले असते थोडंसं. पप्पा पप्पाला पण कसं तरी होते ना. मी जाऊ. जाय पप्पाचं डोकं दाबते नाही.